नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता काव्याची पाठ दुखत असते. नंदिनी म्हणत असते, काव्या मी तुझी पाठ चेपून देऊ का? तेव्हा काव्या म्हणते, नको ना ताई, सांगितलं ना तू माझ्या पाठीला हात लावू नकोस म्हणून. तू प्लीज इथून जा, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे. तू प्लीज इथून जा बरं. तेव्हा नंदिनीला फार वाईट वाटतं, पण काव्याने तिला सांगितलेलं असतं की मला तुझं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही आहे आणि मला तुझ्याशी बोलायचं सुद्धा नाही आहे. तेव्हा तू इथून जा, माझं मी बघून घेईन. तेव्हा इथे नंदिनी तिथून जाते आणि तेवढ्यातच तिथे रम्या आलेली असते. तेव्हा रम्या नंदिनीकडे हसतच बघत त्या ठिकाणी येते. तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनीला एक गोष्ट कळलेली असते की रम्यानेच इथे आता काव्याला तिच्या विरोधात भडकवले, म्हणूनच इथे काव्याच्या वागण्यामध्ये इतका बदल झालेला आहे. तेव्हा तिथे नंदिनीला आता बाहेर काढलेलं असतं रूममधून आणि रम्या आता रूममध्ये आलेली असते. तेव्हा रम्या विचारते, काव्या काय होते गं तुला? तेव्हा काव्या म्हणत असते, काही नाही, माझी पाठ दुखते जरा. तेव्हा रम्या तिची पाठ चेपून देते. तेव्हा इथे आता नंदिनी हे सगळं बघते. नंदिनीला खूप वाईट वाटतं, कारण तिला आठवतं की ज्या वेळेला काव्याची पाठ दुखत असते त्यावेळेला नंदिनी चेपून देते. तेव्हा काव्या म्हणालेली असते की ताई, खरंच खूप बरं वाटतंय. असं वाटतंय की सगळा थकवा निघून गेलेला आहे. तेव्हा इथे आता आपल्या बहिणीची पाठ ही रम्या दाबते आणि आपल्याला चेपू दिलेली नाही आहे, ही गोष्ट आता नंदिनीच्या मनाला लागलेली असते. तेव्हा नंदिनी म्हणत असते की इथे काव्याने मला पाठ चेपू दिली नाही आणि त्या रम्याला दिली. कशाला सांगायचं कुणाला? तिची नंदिनी ताई नाही आहे का तिची काळजी घ्यायला? पण नाही, तिने त्या रम्याला सांगितलं. तेव्हा इकडे नंदिनी आता रडत असते आणि तेवढ्यातच जीवा त्या ठिकाणी आलेला असतो. तेव्हा जीवा तिच्याकडे बघतो आणि आता म्हणत असतो की नंदिनीला मी इतकं हर्ट केलं आहे की ती आता किचनमध्ये रडते. मला तिला सॉरी म्हणायला हवं, पण सॉरी म्हणाल्यानंतर नंदिनी मला माफ करेल ना, असा प्रश्नसुद्धा जीवाला पडलेला असतो. आणि तेव्हा जीवा तिला सॉरी म्हणायला येणार तेवढ्यातच आरोहीचा फोन आलेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, हां आरू बोल ना. ती म्हणते, काही नाही झाले माझ्या आवाजाला, मी एकदम ठीक आहे. तेव्हा ती म्हणते, स्कूटीचं सर्व्हिसिंग हे झालेलं आहे. त्यानंतर विचारपूस होत असताना इथे आता जीवा फ्रीज उघडतो आणि फ्रीज उघडल्यानंतर त्याचं लक्ष केककडे जातं. त्या केकवरती इथे पार्थ आणि काव्या ह्या दोघांचा फोटो असतो. तेव्हा जीवाला आठवतं, काव्या सगळ्यांसमोर बोललेली असते की पार्थ माझा नवरा आहे, त्याच्यामुळे आम्ही नवरा बायकोमध्ये जे काही होईल त्याच्यामध्ये तिसरं कुणीही बोलायची गरज नाही आहे. आम्ही दोघं एकमेकांना सॉरी बोलू, नाहीतर नाही बोलणार. मी पार्थची माफी मागेन, नाहीतर नाही मागणार. पार्थ माझा नवरा आहे, असं जेव्हा ती बोलते ती गोष्ट आता जीवाला खूप खटकलेली असते. तेव्हा तो फ्रीजचा दरवाजा जोरात बंद करतो. तेव्हा इकडे नंदिनीचं लक्ष जीवाकडे जातं. तेव्हा नंदिनी म्हणत असते, आरोही मी तुझ्याशी नंतर बोलते. आणि ती म्हणते, जीवा काय झालं? तेव्हा जीवा म्हणतो, काही नाही, भूक लागले मला, मला ब्रेकफास्ट हवा आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, हो मी लगेच घेऊन येते. त्यानंतर इथे जीवासाठी आणि पारसाठी नंदिनी ब्रेकफास्ट घेऊन येते. त्यानंतर इथे आता नंदिनीने स्पेशली जीवासाठी इथे आता बनाना स्मूदी बनवलेली असते, त्याला आवडते म्हणून. तेव्हा जीवा इथे स्मूदी खायला जातो आणि ती थुंकून टाकतो. तेव्हा नंदिनी म्हणते, काय झालं, तुम्हाला आवडली नाही आहे का? तेव्हा जीवा म्हणत असतो की हे काय बनवलेस तू, सांग ना काय बनवलेस? तेव्हा नंदिनी म्हणते की मी तुमच्यासाठी बनाना स्मूदी बनवली आहे. तुम्हाला इथे रोजचं खाऊन नाश्ता कंटाळा आला होता ना, म्हणून जरा विचार केला की काहीतरी वेगळं बनवते, काहीतरी वेगळी चव, म्हणून मी हा सगळा प्रयोग केला आहे. पण तुम्हाला आवडली नाही का स्मूदी? तेव्हा तो म्हणतो, काय काय टाकले याच्यामध्ये? तेव्हा ती म्हणते की मी याच्यामध्ये थोडंसं दूध, त्याचबरोबर केळं आणि अजून काही गोष्टी ज्या तिने ॲड केलेल्या असतात, मध वगैरे, ते पण सांगते. तेव्हा जीवा म्हणतो, अजून काय टाकलेस याच्यामध्ये? तेव्हा इथे नंदिनी म्हणते की याच्यामध्ये मी बदाम आणि त्याचबरोबर अक्रोडसुद्धा टाकलेला आहे. तेव्हा जीवा म्हणतो, कुणी सांगितलं होतं तुला नसता शहाणपणा करायला? कुणी सांगितलं होतं तुला स्मूदीमध्ये अक्रोड टाकायला? मला अक्रोड आवडत नाही, तुला माहिती नाही आहे का? कुणाला विचारून केली आहे स्मूदी? आई कुठे आहे? आईला विचारलं नाहीस का? आईला जर एकदा विचारलं असतंस ना, तिने एका मिनटात तुला सांगितलं असतं की मला अक्रोड आवडत नाही म्हणून. पण नाही, तू कुणाला विचारायला जाणारच नाहीस ना. तुझ्या आवडीनिवडी दुसऱ्यावरती थोपवणार आहेस का तू आता? जे ज्याला नाही आवडत ते जबरदस्तीने खायचं का तू बनवलेस म्हणून? का करतेस तू असं?
का नवनवीन प्रयोग करत असतेस, मला नाही आवडत. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही, तुमच्या तोंडाला चव नव्हती ना, म्हणून मी तुमच्यासाठी काहीतरी वेगळं बनवलं होतं. पण मला माहिती नव्हतं की तुम्हाला अक्रोड आवडत नाही. खरंच सॉरी. मी तुमच्यासाठी दुसरं काहीतरी बनवू का? जीवा म्हणतो, राहू दे, नको बनवूस आता माझ्यासाठी काही. आणि माझ्यासाठी ना तुला जास्त काही करायची गरज नाही आहे. कोण सांगतं तुला नवनवीन प्रयोग करायला आणि ते मग जबरदस्तीने दुसऱ्याला खायला लावायचं? याला काय म्हणतात? मला नाही आवडत, कळलं का? आणि पुन्हा ना असे प्रयोग करू नकोस. त्यानंतर इथे आता जीवा वाटेल तसं नंदिनीला बोलत असतो. तेव्हा इकडे पार्थ आता मध्ये बोलतो. पार्थ म्हणत असतो, जीवा, अरे काय चाललंय तुझं? कसा बोलतोयस तू? तुझ्या इथे अंगामध्ये सुद्धा आता काव्य शिरली की काय? तेव्हा जीवा म्हणत असतो, एक मिनिट, तुझ्या बायकोबरोबर माझं कंपॅरिझन करू नकोस, कळलं ना? आणि तू कशाला आमच्यामध्ये बोलतोयस? तेव्हा पार्थ म्हणतो, आमच्यामध्ये म्हणजे माझ्यासमोरच तू इथे नंदिनीवरती ओरडतोयस ना? अरे त्यांनी तुला आवडते म्हणून इथे बनाना स्मूदी बनवली, त्याच्यामध्ये त्यांनी अक्रोड चुकून टाकलं असतील, त्यांना नसेल माहिती तुला आवडत नाही म्हणून, पण म्हणून तू इतकं बोलशील का? तेव्हा इकडे आता पार्थ म्हणत असतो की तू माझ्याबरोबर उद्धट बोलतोस, घरातल्यांबरोबर कसंही बोलतोस, मान्य आहे. अरे पण जी व्यक्ती तुझ्या आनंदाची काळजी घेते, तुला आनंदी ठेवण्यासाठी एवढे एफर्ट्स घेते, त्याची तुला अजिबात काळजी नाही आहे. अरे अप्रिसिएशन त्यांना तर कधी देतच नाही, अप्रिशिएट करत नाहीस तर नाही, उलट त्यांच्या अंगावरती इतकं ओरडतोयस, त्यांना वाटेल तसं बोलतोयस. याला काय अर्थ आहे जीवा? याला काय म्हणतात? कसं वागतोयस, कसं बोलतोयस? अरे जरा तरी भान ठेव. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो, तू कशाला आमच्यामध्ये बोलतोयस? तुझी बायको काय म्हणाली होती? तुझी बायको काव्या पार्थ देशमुख सगळ्यांसमोर म्हणाली होती ना की पार्थ माझा नवरा आहे, त्याला मी सॉरी म्हणेन नाही तर नाही म्हणणार, हा आमच्या नवरा बायकोमधला प्रश्न आहे, कुणीही मध्ये बोलायचं नाही, म्हणाली होती ना तुझी बायको. तेव्हा तर तुला आवडलं होतं. मग आता मी सुद्धा तेच म्हणतोय, नंदिनी माझी बायको आहे, आम्ही दोघेजण नवरा बायको आहोत, आमच्यामध्ये सुद्धा कुणीही बोलायचं नाही, तू सुद्धा नाही, कळलं का? तेव्हा पार्थ म्हणतो, नाही ठीक आहे ना, नाही बोलणार आहे मी मधी. अरे पण नंदिनी तुझी प्रत्येक वेळेला काळजी करत असतात, सतत तुझाच विचार करत असतात, कसं तुला आनंदी ठेवता येईल, कसं तुला खुश ठेवता येईल, यासाठी त्या झटत असतात, प्रयत्न करत असतात. आणि तू काय करतोय सांग ना, तू काय करतोय जीवा? अरे तर तुझ्यासाठी काही चांगलं करायला गेल्या तरी त्याच्यामध्ये चुकीचं काहीतरी तू विचार करतोस, चुकीचं काहीतरी बघतोस आणि लगेच त्याच्यावरून त्यांना बोलायला सुरुवात करतोस. खरं सांग, तुझं हे वागणं तुला चांगलं वाटतं का? नंदिनी, तुम्ही त्याच्यासाठी एवढं सगळं केलं आणि तो तुमच्याजवळ अशा पद्धतीने बोलतोय, ही गोष्ट तुम्हाला आवडते का? तेव्हा जीवा म्हणत असतो, जाऊ दे ना, तू का आमच्यामध्ये बोलतोयस? तू आमच्यामध्ये काहीही बोलायचं नाही, कळलं ना? मी तुझ्याशी बोलत नाही आहे, मी नंदिनीशी बोलतोय. आणि नंदिनी, एक गोष्ट लक्षात ठेव, मला असं काहीही प्रयोग करायचे नाही, जातोय मी आता बाहेर खायला, मला घरामध्ये खायचं नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा एक मिनिट, एक मिनिट, तुम्ही का भांडताय? हे बघा, तुम्ही दोघेजणं भांडू नका प्लीज. आणि जीवा, तुम्हाला ही स्मूदी नाही आवडली आहे ना, मी तुमच्यासाठी पटकन दुसरं काहीतरी बनवते ना. जीवा म्हणतो, गरज नाही आहे त्याची, बाहेर जातो आणि काहीतरी आता पोटभर खातो, माझ्या मनासारखं खातो, तिथे तरी माझ्यावरती कुणी प्रयोग करणार नाही. मी काय प्रयोगशाळा नाही आहे, वेगवेगळे प्रयोग माझ्यावरती होतील, मला ते आवडत नाही. मी बाहेर जातो आणि मला जे माझ्या मनाचं खायचं आहे ना ते खातो, तिथे कुणीही माझ्या आवडीनिवडीमध्ये प्रयोग करणार नाही आहे, कळलं का? मला माझं आयुष्य जगू दे. कशाला सतत तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये इथे डोकवायचं असतं? तुम्हाला कशाला आम्हाला आनंदी ठेवण्याच्या नादामध्ये आमची जी इच्छा नाही आहे ते बनवून आम्हाला खायला घालायचं असतं? जाऊ दे आता, माझ्या तोंडाला ह्या सगळ्याची सवय होईल, वेगळं काही बनवायची गरज नाही आहे. नाहीतरी आता मनासारखं काही घडणार नाही आहे. जे काही आयुष्यामध्ये घडलं आहे ना ते आता ॲक्सेप्ट केलं आहे मी, त्याच्यामुळे आता जे जे काही तुम्ही बनवाल ना ते सुद्धा खाईन, ते सुद्धा ॲक्सेप्ट करीन. असं इकडे आता जीवा ओरडून ओरडून बनत असतो. तेव्हा नंदिनीला खूप वाईट वाटतं. नंदिनी म्हणते, जीवा प्लीज असं करू नका, उपाशी जाऊ नका, मी बनवते ना तुमच्यासाठी पटकन. तो म्हणतो, सांगितलं ना एकदा गरज नाही आहे म्हणून, बाहेर खाण्यासाठी खूप ऑप्शन्स आहेत, मी जाऊन खाईन तिथे, निदान तिथे माझ्यावरती कुणी प्रयोग तरी करणार नाही, असे वेगवेगळे जे मला अजिबात आवडत नाही कुणीही माझ्यावरती केलेले. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीला फार वाईट वाटतं. नंदिनी करायला जाते एक चांगलं आणि घडतं सगळं वाईटच. तेव्हा ती आता डोक्याला हात लावूनच बसते, करायचं तर काय करायचं? तेव्हा इथे पार्थला खूप वाईट वाटतं. पार्थ आता पाण्याने भरलेला ग्लास लगेचच इथे नंदिनीला देतो आणि म्हणतो, घे नंदिनी, घ्या पाणी प्या. तेव्हा इथे नंदिनी आता पाणी वगैरे पिते. त्यानंतर प्रेक्षकांनो, नंदिनी म्हणत असते, बघितलंत ना पार्थ,
जीवासाठी मी इतकी छान बनाना स्मूदी बनवली, कारण का त्यांनाच काहीतरी वेगळं खायचं होतं म्हणून. त्यांना आवडेल असं सुद्धा मला वाटलं होतं. पण मला कुठे माहिती होतं की बनाना स्मूदी दिल्यानंतर त्यांचा मूड इतका ऑफ होईल. आणि खरंच मला माहिती नव्हतं की त्यांना इथे अक्रोडसुद्धा आवडत नाही. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते की काव्यासुद्धा म्हणते की माझ्याशी बोलायचं नाही आहे म्हणून मी तिच्या आयुष्यामध्ये इथे डोकावत असते. आणि आता जीवासुद्धा तेच म्हणाले की मी त्यांच्यासाठी काहीही केलेलं त्यांना आवडत नाही. म्हणजे आपण एखाद्या माणसासाठी इतकं पुढे पुढे करतो की स्वतःचा आनंद विसरून जातो, स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट आपण बाजूला ठेवतो आणि त्यांच्या आनंदाचा विचार करत असतो. पण मी म्हणते की आपण ना एवढं कुणाला महत्त्व दिलंच नाही पाहिजे की तिथे आपलं महत्त्व कमी होईल. आपण दुसऱ्यासाठी एवढे एफर्ट्स घेतो की त्यांना त्या एफर्ट्सची किंमतच नसते, म्हणून ते लोक आपली किंमत करत असतात. कारण आपण त्यांना उलट उत्तर देत नाही, आपण त्यांच्याबरोबर भांडू शकत नाही ना, म्हणून त्या लोकांची हिंमत होते आपल्याला बोलायची, आपल्याजवळ भांडायची. आता बघा ना, इथे आता एवढं सगळं चांगलं मी त्यांच्यासाठी केलं, पण त्यांना काय दिसलं, त्याच्यामध्ये अक्रोड टाकला म्हणून त्यांनी मला इतकं सुनावलं. म्हणजे त्यांच्यासाठी मी जे एफर्ट्स घेते, त्यांना आनंदी ठेवण्यासाठी जे प्रयत्न करते, ते त्यांना कधीच दिसत नाही. चांगलं आपण प्रत्येक वेळेला चांगलं शोधण्याचा प्रयत्न करतो आणि ते दोघेजणं प्रत्येक वेळेला वाईट. याला काय अर्थ आहे? तिकडे काव्य अशी वागते तर इथे जीवा असे. काय उपयोग आहे आपलं हे सगळं करून? यांच्यासाठी एफर्ट्स घेऊन काही उपयोग नाही आहे, असं नंदिनी म्हणते आणि रडतच आपल्या रूममध्ये निघून जाते, किचनमध्ये निघून जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे काव्य आता येऊन बसलेली असते. तेव्हा इथे आता तिच्या ड्रेसिंग रूमच्या तिथे एक छान आता गिफ्ट असतं. ते गिफ्ट दिलेलं असतं पार्थने, तर तो परफ्यूम असतो. तेव्हा इकडे आता पार्थ तिला म्हणालेला असतो की काव्या, आपल्या 1 मंथ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनमध्ये मला तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं आणि मी तुमच्यासाठी हे गिफ्ट आणलं आहे. त्यानंतर ते गिफ्ट ती घेते, पण आता तिला ते आवडत नाही. तिला खूप राग येत असतो. ती रागानेच बघते आणि ठेवून देते. त्यानंतर इथे नंदिनी काव्याची वाट बघत असते. काव्या काही आता बाहेर येत नसते. काव्य आपल्या रूममध्येच बसलेली असते. तेव्हा नंदिनी मनामध्ये म्हणत असते की जीवा आणि काव्या दोघेही जण माझ्याबरोबर कसेही वागले तरीसुद्धा माझा जीव अडकले ना त्यांच्यामध्ये, म्हणून मला त्यांच्याकडे पाठ फिरवून जमणार नाही, मला त्यांचा विचार केलाच पाहिजे. तेव्हा इथे आता नंदिनी काव्याला विचारपूस करायला येते. ती म्हणत असते, काव्या, कसं वाटते तुला आता आणि तुझी पाठ कशी आहे? बरं वाटते ना की चेपून देऊ? तेव्हा काव्या म्हणते, गरज नाही आहे त्याची. आणि कशाला आलेस तू इथे? माझी तुला काळजी करायची गरज नाही आहे, कळलं ना? तू जा ना, तू तुझी कामं कर, माझ्याकडे लक्ष देऊ नकोस. तेव्हा नंदिनी म्हणते, काव्य असं का बोलतेस गं? तू बहीण आहेस माझी आणि मी तुझी मोठी नंदिनी ताई आहे ना. आता तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे का? तेव्हा ती म्हणते, नाही बोलायचं आहे मला, जाऊ दे ना. आणि हे बघ, तू माझी विचारपूससुद्धा करू नकोस आणि माझी काळजीसुद्धा घेऊ नकोस, त्याची खरंच गरज नाही आहे. तुला जर इथे आता काळजी घ्यायचीच असेल ना, त्यासाठी तुझा आनंद निवास आहे, त्या लोकांची काळजीसुद्धा घे आणि त्यांचे सगळे डिसिजनसुद्धा तूच घे. पण प्लीज या घरातल्या लोकांचे, आनंद निवासमधले सगळे डिसिजन तू घेतलेस ना तरीसुद्धा चालेल, पण माझ्या वतीने तू माझे डिसिजन्स घेऊ नकोस. प्लीज माझ्या निर्णयांची धुरा माझ्या हातामध्ये राहू दे, ती तू घेऊ नकोस. मी काय करायचं काय नाही करायचं हे प्लीज तू ठरवू नकोस. तेव्हा नंदिनी म्हणते, काव्या, अगं मी कधी म्हणाले की तू असं वागायला हवं किंवा तसं वागायला हवं? मी कधी गं तुझे डिसिजन्स घेतले? तेव्हा नंदिनी म्हणत असते की मी फक्त तुला एवढं सांगत असते की पार्थबरोबर उलटं बोलू नकोस, या घरातल्या बरोबर सगळ्यांबरोबर चांगलं वाग, त्यांच्याशी उद्धटपणे बोलू नकोस. मग हे माझं काय चुकलं? माझी बहीण म्हणून मी तुला एवढं पण सांगू शकत नाही का, तुझी मोठी बहीण म्हणून? तेव्हा इथे आता काव्य म्हणत असते, नाही सांगू शकतेस ना, पण त्यालासुद्धा काही लिमिटेशन्स आहेत. पण तू प्रत्येक वेळेलाच मला काही ना काहीतरी बोलत असतेस. तेव्हा रम्या इथे आता तिच्याजवळ बोलून गेलेली असते. नंदिनी म्हणत असते, तू काव्य मला चुकीचं का समजतेस? हे बघ, रम्याने तुला माझ्याविषयी काही सांगितलं आहे का? हे बघ काव्या, प्लीज रम्यापासून थोडी लांबच राहा. ती माहिती आहे ना कशी आहे ती, आपल्या दोघींमध्ये भांडण लावून देईल ती, म्हणून मी तुला म्हणते तिच्यापासून थोडी लांबच राहा, सावध राहा. तेव्हा काव्य म्हणत असते, नंदिनी ताई बास ना आता, तू ह्याच्याशी बोलू नकोस, मी त्यांच्यापासून लांब राहिलं पाहिजे, मी पार्थबरोबर असंच बोललं पाहिजे, त्यांना मी माझ्या बरोबर आता घेऊन गेलं पाहिजे कॉलेजला, मी त्यांच्या गाडीतून गेलं पाहिजे, त्यांच्याशी नीट बोललं पाहिजे, त्यांच्यासाठी डबा घेऊन गेलं पाहिजे. का तू सगळे डिसिजन्स माझ्या वतीने घेत असतेस? का तू सारखं मला कसं वागायचं कसं बोलायचं सांगत असतेस? मी तुला कधी काही सांगते का?
तेव्हा इथे आता नंदिनी म्हणत असते की काव्या, मोठी बहीण म्हणून मी तिला काही शहाणपणाच्या तुला 2-3 गोष्टी सांगितल्या आणि तू जर त्या ऐकल्यास तर याच्यामध्ये चुकीचं काय आहे गं? जशी मी तुझी बाजू घेते, त्याचबरोबर तुझी काळजी करते, तसंच तुला काही 2 शब्द चांगले सांगितले तर तुला त्या शब्दांचा इतका राग आला का? तेव्हा नंदिनी म्हणते, हे बघ काव्या, मला फक्त तुझी काळजी वाटते एवढंच. बाकी मी तुला काय करायला सांगते गं? तेव्हा काव्या म्हणत असते, नंदिनीताई बास झालं ना आता. नको करूस तू माझी काळजी आणि प्लीज तू मला सांगूही नकोस की मी कुणाबरोबर कसं वागलं पाहिजे. मला वाटेल तसं मी वागेन. हे बघ, तुझ्याबरोबर जे घडलं ते चुकीचंच होतं. लग्नाच्या दिवशी तुला इथे किडनॅप करण्यात आलं होतं. चुकीचं घडलं मान्य आहे ना, पण अगं माझ्याबरोबर काय चांगलं घडलं? मला जबरदस्तीने हे लग्न करावं लागलं आहे, जे लग्न मला कधीच करायचंच नव्हतं. हे लग्न झाल्यापासून माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. माझ्या आयुष्याचा चोथा झाला आहे सगळा. माझं आयुष्य इथे उद्ध्वस्त झाले इतकं की मला आता कुणाशी काही बोलायचं नाही आहे आणि कुणाशी काही मला सांगायचं नाही आहे. कळलं तुला? मला नाही ह्या लग्नामध्ये अडकून राहायचं आहे. मला हे लग्न नको आहे, हे बंधन नको आहे मला. माझी सगळी स्वप्न चकनाचूर झाली. सगळ्या स्वप्नांचा माझ्या चुरा झाला. तेव्हा इकडे नंदिनीला फार वाईट वाटतं. नंदिनी म्हणत असते, काव्या, हे सगळं मी मुद्दामून केले असं म्हणायचं आहे का तुला? तेव्हा काव्या म्हणते, नाही ना, तू मुद्दामून काही केलं नाही आहेस गं. पण शेवटीला माझ्या आयुष्याची वाट लागायची ती लागलीच ना. मला जे कधी करायचंच नव्हतं लग्न वगैरे, मला त्या गोष्टीसाठी वेळ हवा होता. मला अचानकपणे लग्न करावं लागलं होतं. बरोबर ना? पण इथे आता सगळेजणं मला तुम्ही ज्ञान देता की मी कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. सांग ना, जिथे माझ्या मनाप्रमाणे गोष्टीच जर घडत नाही आहेत, तर मी काय करायचं? आणि तुला माहिती आहे का ताई, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तू आहेस माझा. तू आहे ना, खूप मोठा प्रॉब्लेम आहेस. तेव्हा तू जर इथे नसशील ना, तू इथून निघून गेलीस ना, तर माझे अर्धे निम्मे प्रॉब्लेम्स आहेत ना, ते निघून जातील, सॉल्व्ह होतील. तेव्हा तू माझा खरा प्रॉब्लेम्स आहेस. तेव्हा इकडे नंदिनी म्हणते, ठीक आहे, जीवाचाही प्रॉब्लेम मी आहे, तुझाही प्रॉब्लेम मी आहे. मी इथून निघून गेल्यानंतर तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं वाटते ना तुला? ठीक आहे, तुझी नंदिनीताई आता पुन्हा तुला दिसणार नाही. नंदिनी कधी पुन्हा येथे तुझ्याबरोबर बोलायला येणार नाही. मी निघून जाते आता. त्यानंतर प्रेक्षकांनो, आनंद निवासमध्ये नंदिनी बसून आपलं काम करत असते. तेव्हा तिला आठवत असतं की काव्य आणि जीवा तिच्याबरोबर किती उद्धटपणे बोललेले असतात आणि फक्त एकच व्यक्ती असतो पार्थ, जो तिला इथे आता भांडणामध्ये सुद्धा आशेचा किरण दाखवत असतो की आपण इथे काव्य आणि जीवा या दोघांचं लक्ष डिव्होर्सकडून काढायचं आणि प्रेमाकडे वळवायचं. तर इथे दिवाळीमध्ये आता फटाके वगैरे असतात, पण आपण त्यांचं लक्ष आहे ना फराळ आणि कंदिलाकडे वळवायचं. म्हणजे इथे दिवाळीमध्ये सुद्धा इथे कंदिलाचा जो प्रकाश आहे तो प्रेमासारखा आपल्या आयुष्यामध्ये दिसला पाहिजे, म्हणून आपण त्यांचं लक्ष आहे ना तिकडे वळवायचं. तेव्हा नंदिनी म्हणते, पण इथे जीवालाच कंदिलाच्या प्रेमात पडायचं नसेल तर मग जबरदस्ती करून काय उपयोग? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नंदिनीला जीवा आणि काव्याची आठवण येत असते. तेवढ्यातच इथे जीवा आता येतो. जीवा बघतो तर काय, इथे आता नंदिनीने त्याच्यासाठी वेगळी आता बनाना स्मूदी बनवलेली असते, ज्याच्यामध्ये बदाम आणि अक्रोड टाकलेले नसतात. त्यानंतर इथे ती म्हणते, त्याच्यावरती तिने मेसेज लिहून ठेवलेला असतो की याच्यामध्ये बदाम आणि अक्रोड न टाकलेली ही स्मूदी आहे, ती तुम्ही प्या. त्यानंतरला इथे आता त्याला वाईटसुद्धा वाटतं, कारण मूर्खासारखा तिच्यावरती रागवलेला असतो ना. त्यानंतर इथे तिने आता सॅडचं असं सिम्बॉल तयार केलेलं असतं आरशावरती आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं, सॉरी चकाचक बाई. त्यामुळे इथे आता त्याला खूपच जास्त वाईट वाटतं. म्हणजे चुकी असते जीवाची. जीवाने सॉरी म्हटलं पाहिजे, तर इथे बिचारी आता नंदिनी सॉरी म्हणत असते. नंदिनी सगळीकडे इथे आता पडती बाजू घेत असते. त्यानंतर इथे आता जीवाचं लक्ष हातातल्या त्या घड्याळाकडे जातं, जे कपल वॉचेस आहेत त्याच्याकडे जातं. तेव्हा तो इथे आता स्वतः तिला असं सांगणार असतो, मेसेज पाठवणार असतो की मला सॉरी म्हणायचं आहे, मला आता आधी बोलायचं आहे तुझ्याबरोबर, इथे मला पॅचअप करायचं आहे. आणि तो इथे बटन आता दाबायला जाणार, तेवढ्यातच त्याला फोन येतो. तो म्हणतो की हां मी आलोच आणि लगेच निघून जातो. तर इथे नंदिनीसुद्धा बटन आता दाबायला जाणारच असते की तिला पॅचअप करायचं आहे. तेवढ्यातच तिथे आता आनंद निवासमध्ये एक बाई आलेली असते. ती म्हणते, नंदिनीताई काय झालं, चेहरा काय एवढा उतरला आहे, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही, चेहरा ठीक आहे, एकदम सगळं काही ठीक आहे, तू बोल ना काय झालं? तेव्हा ती बाई म्हणते, चेहरा उतरला आहे ना, आता आनंद येईल चेहऱ्यावरती. तुम्हाला माहिती आहे का, ज्या मुलांसाठी तुम्ही इथे आता स्कॉलरशिप आणली होतीत ना,
ज्या मुलांना स्कॉलरशिप मिळून दिली होती ती मुलं तुम्हाला आता भेटायला येत आहेत. मग आता ती लहान मुलं तुम्हाला भेटायला आली की आपण एक काम करूया, त्यांना चांगला इथे नाश्ता वगैरे देऊया आणि त्यांना सिनेमा बघायला घेऊन जाऊया का, नाहीतर नाटकाला वगैरे घेऊन जाऊया, चालेल ना? तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही नको नको, नाश्ता वगैरे सगळं काही देऊया, पण नाटकाला मला येता येणार नाही, ते तुम्हीच घेऊन जा त्यांना. तेव्हा इकडे त्या बाई म्हणतात, पण नंदिनी ताई तू नसताना मजा कशी येईल? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नको, पण खरंच नको, तुम्ही घेऊन जा त्यांना, मी नसले तरीसुद्धा मजा येईल तुम्हाला. आता मला या सगळ्यावरून एक गोष्ट लक्षात आली आहे की आपल्या असण्या नसण्याने कुणाला काही फरक पडत नाही. तेव्हा त्या म्हणतात, काय काय म्हणालात ताई? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही काही नाही, मी एवढंच म्हणते की मला येता येणार नाही आहे, पण तुम्ही नक्की जा, तुम्ही त्या मुलांबरोबर नक्की जा, नाटक बघा, सिनेमा बघा, मी तुम्हाला हवं तर नंतर कधीतरी जॉईन करेन, पण आत्ता मला जमणार नाही आहे. तेव्हा इकडे त्या म्हणतात, बरं ठीक आहे, आम्ही संध्याकाळी सगळेजण जाऊ, पण संध्याकाळी जात असताना तुम्ही आनंद निवास व्यवस्थित लॉक कराल ना? तेव्हा नंदिनी म्हणते, हो हो, तुम्ही सगळेजण जा, मी माझं काम झालं ना की आनंद निवास व्यवस्थित लॉक वगैरे करून मगच घरी जाईन, माझं काम अजून खूप पेंडिंग आहे, माझं काम पूर्ण झाल्यानंतर मी घरी जाईन, तुम्ही अजिबात काळजी करू नका, लॉक वगैरे मी करेन. तेव्हा इथे आता नंदिनीचं आणि बाईंचं बोलणं दीपकने ऐकलेलं असतं आणि दीपक म्हणतो, अरे वा, बरं झालं, म्हणजे आज रात्री आनंद निवासमध्ये नंदिनी एकटीच असणार आहे तर. तेव्हा इथे आता नंदिनी, जिथे माझ्या प्रेमाला सुरुवात झाली होती ना तिथेच आता तुझा शेवट होईल, तुला तुझ्याच आनंद निवासमध्ये कसं मारतो ना ते बघच तू. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता दीपकने नंदिनीला मारण्याचा प्लॅन केलेला असतो. तर इथे ऑफिसमध्ये आता पार्थ जीवाला म्हणत असतो, असं का वागतोयस तू जीवा? मी तुझ्याशी काही बोलायला आलो तर तू माझ्याशी उद्धटपणे बोलतोस, नंदिनीचा अपमान करतोस, असं का करतोस तू? तेव्हा जीवा म्हणत असतो की जाऊ दे ना, तू का आमच्यामध्ये बोलत असतोस? तेव्हा पार्थ म्हणतो, तू इतकं नंदिनीला हर्ट केलेस ना की नंदिनीने स्वतः तुझ्याकडे तुला डिवोर्स हवाय का असं विचारले, कळतंय तुला ते? तेव्हा इथे जीवाला खूप राग येतो. नंदिनी जीवाला फोन करत असते. तेव्हा जीवा म्हणतो, काय काय झालंय काय? काय सारखा सारखा फोन करतेस? काय जीव जातोय का तुझा? तेव्हा इथे दीपकने नंदिनीला मारण्याचा सगळा प्लॅन करून ठेवलेला असतो आणि नंदिनी इथे रडत बसलेली असते.